नमस्कार, मी चित्रा राऊत, फायनान्शियल ॲडवायझर. आज आपण भेटणार आहोत ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, पॉझिटिव्ह सरांना, निलेश बागवे सरांना. आणि ते आपल्याला व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी मी त्यांची ओळख करून देते तुम्हाला सगळ्यांना की ते उगम क्रिएटिव्ह या ब्रँड डिझाईन स्टुडिओचे संचालक आहेत आणि संस्थापक आहेत. त्याचबरोबर गेली 26 वर्ष ते या जाहिरात, मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रात अविरत सक्रिय आहेत. अक्षरगंध या संस्थेच्या माध्यमातून किमान 10,000 विद्यार्थ्यांना आणि 500 प्रशिक्षकांना त्यांनी सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखन कला या विषयाचे प्रशिक्षण दिलेले आहे. त्याचबरोबर उद्योग ऊर्जा आपला बिझनेस कट्टा माध्यमातून अंदाजे 10,000 व्यावसायिकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि संस्थेचे सहसंस्थापक या भूमिकेतून सध्या किमान 350 व्यावसायिकांचे यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत. त्याचबरोबर UC ब्रँड की हा त्यांचा एक विशेष ग्रुप आहे. त्याच्यामध्ये ते जवळजवळ 105 जणांना मेंटॉरिंग करत आहेत. हे सगळे व्यावसायिक आहेत आणि त्यांना ते पर्सनल आणि कॉर्पोरेट ब्रँड आणि बिझनेस डेव्हलपमेंट संदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण देत आहेत. तर ही आहे त्यांची ओळख आणि ते ह्यानंतर आपल्या सगळ्यांना ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये व्यावसायिकांनी नक्की काय केलं पाहिजे त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. एक प्रसिद्ध शेर आहे, अकेला ही चल रहा था जानिब ए मंजिल मगर, लोग जुड़ते गए कारवा बनता गया. हेच आपण ह्या पद्धतीनेही म्हणू शकतो. एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र राहणं म्हणजेच प्रगती असते आणि एकत्र काम करण्यात यश असते. यावर आमचा दृढ विश्वास आहे. सर, आपण आता उद्योग ऊर्जापासून सुरुवात करूया. ह्या उद्योग ऊर्जाच्या 77व्या मीटिंगपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला याबद्दलचा जरा अनुभव शेअर कराल का? नक्की करेन. उद्योग ऊर्जा हे एक स्वप्न आहे, उद्योग ऊर्जा हा एक ध्यास आहे. उद्योग ऊर्जाचा प्रवास सांगताना मला अनेक आठवणी येत आहेत. मी सुरुवात करेन पहिल्या मीटिंगपासून. उद्योग ऊर्जाची पहिली मीटिंग एका अतिशय लहानशा आमच्या ऑफिसमध्येच झालेली आहे आणि सांगायला मला आनंद होईल की साधारण एक 20 ते 25 लोक त्या मीटिंगला होती आणि तेव्हा कल्पनाही नव्हती की आज आपण 77व्या मीटिंगच्या निमित्ताने इथे भेटणार आहोत. कसं असतं की आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे की काही प्रसिद्ध उद्योग हे एखाद्या शेडमध्ये सुरू होतात आणि कालांतराने त्यांची मोठी इंडस्ट्री होते. त्याच पद्धतीने उद्योग ऊर्जाचा हा प्रवास आहे. पहिल्या मीटिंग नंतर दुसरी मीटिंग, तिसरी मीटिंग करता करता 25वी मीटिंग आपण अतिशय उत्साहाने केली होती आणि 25व्या मीटिंगला एक खूप चांगले वक्ते आपण बोलवले होते. त्यानंतर 26, 27 करता करता 50व्या मीटिंगचा टप्पा आला. 50व्या मीटिंगला सुद्धा आपण मुंबईतले, महाराष्ट्रातले 3 नामवंत उद्योजक स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. 50, 51, 52 करता करता आपली 60वी मीटिंग सुद्धा अतिशय सुंदर झाली. या 60व्या मीटिंगला आपण 3 महिला उद्योजकांना बोलवलं होतं आणि उद्योग नारी पुरस्कार म्हणून आपण काही महिलांचा सुद्धा सत्कार केला होता. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे चित्रा मॅडम की 60व्या मीटिंगपासून 61व्या मीटिंगपासून आपला हा लॉकडाऊन आणि पॅन्डेमिक ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालं आणि तेव्हापासून आपण आजपर्यंत ऑनलाईन मीटिंग घेत आहोत आणि आज सुद्धा आपण ही मुलाखत जी घेतोय ती सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहोत. तर एकंदरच ह्या सर्व 77 मीटिंग्स जेव्हा डोळ्यासमोरून जातात त्यावेळेला खूपच अतिशय ऊर्जादायी अशा भावना मनात येतात. कारण मी स्वतः एक सहसंस्थापक म्हणून, आपले दुसरे सहसंस्थापक अभिजित सर, आम्ही दोघांनी मिळून संस्था सुरू केली. पण मला आनंदाने आणि अभिमानाने मी सांगेन की 77 पैकी जवळपास 75 मीटिंग्स मी स्वतः अटेंड केलेल्या आहेत आणि त्यामुळे मी असं हक्काने म्हणू शकतो की उद्योग ऊर्जाला अगदी जवळून ओळखणारी कोणी व्यक्ती असेल तर ती मी स्वतः. हा जसा आनंद आहे, अभिमान आहे, त्याचबरोबर एक जबाबदारी सुद्धा आहे. कारण एखादी संस्था मोठी करताना असंख्य आव्हानांना तोंड द्यावं लागतं आणि अशी असंख्य आव्हानं सुद्धा उद्योग ऊर्जाच्या प्रवासात आली आणि मी असं म्हणेन की या आव्हानांमुळे मी स्वतः आणि अनेक जणांना यातून शिकायला मिळालं.
उद्योग ऊर्जाच्या 77 मीटिंग्स म्हणजे एक जबरदस्त प्रवास आहे. कारण ह्या मीटिंग्समधून हजारो व्यावसायिक एकमेकांना भेटले, एकमेकांना ओळखायला लागले, एकमेकांना ते ऊर्जा देऊ लागले, एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. एवढंच नाही तर एकमेकांना बिझनेस सुद्धा या माध्यमातून दिला गेला. तुम्हालाही माहिती आहे ही फिगर आत्ता साधारण उद्योग ऊर्जा डंडीलची फिगर आहे 2,77,00,000. बघा आता छोटे व्यावसायिक म्हणजे आपण ज्यांना स्टार्टअप म्हणू किंवा मिनी स्टार्टअप म्हणू, हे जेव्हा एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करून एकमेकांना प्रोत्साहन देऊन करोडोचा बिझनेस करतात, ही खरंच अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की उद्योग ऊर्जाची दखल महाराष्ट्रातल्या अनेक उद्योजकांनी घेतलेली आहे आणि आम्हाला साधारण 10व्या मीटिंग पासूनच महाराष्ट्रभरातून फोन येत होते की उद्योग ऊर्जाची मीटिंग तुम्ही आमच्याकडे घेऊ शकता का. पुण्यावरून, अहमदनगरवरून, नाशिकवरून अशा अनेक ठिकाणावरून फोन आले आणि एक खंत आहे की 77 मीटिंग्स ह्या फक्त ठाणे सुद्धा नाही, डोंबिवली, कल्याण, बदलापूर इथेच झाल्या. नवी मुंबईला काही मीटिंग झाल्या, 4-5 मीटिंग्स. तर पुढचं स्वप्न तर जबरदस्तच आहे. पण तुम्ही प्रवास विचारलाय म्हणून मी सांगेन की या प्रवासामध्ये खूप चांगली माणसं भेटली. साधारण 77 मीटिंगमध्ये 40 एक तरी बाहेरचे एक्सपर्ट्स आपण मार्गदर्शनासाठी बोलवले होते आणि तुम्ही सुद्धा स्वतः मॅडम काही लेक्चर्स घेतलेले आहेत आणि तुम्ही काही लेक्चर्स किंवा काही मीटिंग्स तर तुम्ही सुद्धा अटेंड केलेलं आहे. तर ह्या मार्गदर्शनातून सुद्धा लहान व्यावसायिकांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की जेणेकरून त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला. अर्थात त्या सर्व मार्गदर्शनाचा उपयोग आता लॉकडाऊनच्या काळात सुद्धा अनेक व्यावसायिकांना झाला असेल. कारण आज आपण जवळपास गेल्या 15-16 मीटिंग लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन घेतोय आणि त्यावेळेला सुद्धा आपण मार्गदर्शनासाठी अनेक वक्त्यांना बोलवलेलं आहे, अनेक एक्सपर्ट्सना बोलवलेलं आहे. मी म्हणेन की हा एकंदरच प्रवास अतिशय ऊर्जादायी होता. इथे पैसा होता, प्रसिद्धी मिळाली बऱ्याच जणांना, प्रत्येकाच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळाली, समाधान मिळालं, प्रत्येकाला इथे स्वातंत्र्य होतं. खूप काही बंधनं आपण कोणावरच लादली नव्हती. पण एक आहे मात्र की कोणतीही संस्था मोठी होत असताना काही तुम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागतं. तशा समस्या इथे सुद्धा आल्या, पण त्या समस्यांना सुद्धा आपण अगदी धैर्याने तोंड दिलं आणि उद्योग ऊर्जा आज 77व्या मुकामावर पोहोचलेली आहे आणि इथून पुढचा प्रवास अधिक इंटरेस्टिंग आहे. आणि मॅडम तुमच्यासारख्या अनेक लीडर्सची साथ इथे आम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही आहात, सचिन चोगले सर आहेत किंवा दीपक राणे सर आहेत आणि अनेक असंख्य नावं आहेत. प्रत्येकाचं नाव मी ते घेऊ शकत नाही, पण उद्योग ऊर्जा वाढवण्यामध्ये, उद्योग ऊर्जा हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये तुमच्या सर्वांचा हात आहे. कारण कोणतीही संस्था ही एकट्या व्यक्तीची कधीच नसते, संस्था ही माणसांनीच बनते. तुम्ही जसा तो शेअर सुरुवातीला घेतलात तोच अनुभव इथे आहे की एकट्यानेच प्रवास सुरू झाला होता आणि मग लोक एकत्र येत गेले आणि खरंच हे या गोष्टीमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मी ह्या गोष्टीला खूप मानतो. आणि ह्या गोष्टीचा आधार घेऊन आपण आपली प्रतिज्ञा सुद्धा लिहिलेली आहे की एकत्र येणं ही एक सुरुवात असते. ही सुरुवातीला खरंच लहान असते, छोटी असते, पण या सुरुवातीतूनच, या प्रारंभातूनच एका नवीन प्रवासाला सुरुवात होते. सो आपण नेहमी म्हणतो तसं की एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र राहणं म्हणजे प्रगती असते आणि एकत्र काम करण्यात यश असतं. आणि 77वी मीटिंग हे आपलं सगळ्यांचं मिळून आपण मिळवलेलं यश आहे आणि मला आणि तुम्हाला आणि प्रत्येक उद्योग ऊर्जातल्या सहकार्याला या गोष्टीचा नक्कीच अभिमान असेल की आम्ही उद्योग ऊर्जाशी संलग्न आहोत. तर मी या व्यासपीठावरून सर्व उद्योग ऊर्जाच्या सहकार्यांना शुभेच्छा देईन, त्यांचे आभार मानेन आणि त्यांचं अभिनंदन करेन. आणि एक गुड न्यूज आपल्या सगळ्यांसाठी आहेच की उद्योग ऊर्जा आता जागतिक पातळीवर जात आहे, कारण उद्योग ऊर्जाचा ॲप येतोय. तर मी या मुलाखतीच्या माध्यमातून प्रत्येकाला विनंती करेन की तुम्ही मागचा पुढचा कोणताही विचार न करता ह्या ॲपमध्ये सहभागी व्हा. कारण ह्या ॲपच्या माध्यमातून आपण हजारो व्यावसायिकांना भेटणार आहोत आणि आपल्या पुढचा प्रवास हा अतिशय रोमहर्षक असणार आहे आणि हा यशाचा प्रवास असणार आहे. आणि आपली 100वी मीटिंग आपण दुबई, जसं आपण आधीच ठरवलंय, दुबई असेल किंवा सिंगापूर असेल किंवा हाँगकाँग असेल, पण ही मीटिंग आंतरराष्ट्रीय असेल एवढं मात्र नक्की. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा, ऑल द बेस्ट. सर, या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये प्रत्येक बिझनेसमॅनने आपल्या बिझनेस ग्रोथसाठी नक्की काय करायला हवं? अतिशय चांगला प्रश्न आहे.
जसं आपण म्हटलं की उद्योग ऊर्जाचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये साधारण 60व्या मीटिंगला आपल्याला पॅन्डेमिक सिच्युएशन जाणवली. आणि ही पॅन्डेमिक सिच्युएशन बघा जगभरात प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा अनुभव आलेला आहे किंवा तो प्रसंग त्यांना भोगावा लागलेला आहे. पेंडॅमिक सारखे जे काही प्रसंग असतात, म्हणजे मी अनेकदा म्हटलेलं आहे की महायुद्ध असतील, मोठ्या मोठ्या साथी असतील किंवा काही अपघात असतील, या सर्व गोष्टी माणसाला काहीतरी शिकवून जातात आणि अशा वेळेला नेहमी नवीन शोधांचा जन्म होतो. तर मी असं सांगेन की उद्योग ऊर्जाच्या साधारण 60व्या मीटिंगला अनुभव आल्यानंतर मी अनेक व्यावसायिकांशी या संदर्भात बोलायला सुरुवात केली आणि त्यावेळेला मी सुद्धा अनेक व्याख्यान ऐकत होतो आणि साधारण माझं मत अगदी स्पष्ट झालं की ही जे काही परिस्थिती आलेली आहे ही 1-2 महिन्याची तर नक्कीच नाही आहे. हे साधारण 6-7 महिने चालेल आणि आज आपण बघतो की 8 महिने चालू आहे. त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अतिशय उत्तम आहे की पेंडेमिक सारख्या सिच्युएशनमध्ये व्यावसायिकाने काय केलं पाहिजे. तर मी तर आधी म्हणेन की सगळ्यात आधी या सिच्युएशनचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला एक जाणवेल की ही सिच्युएशन कोणत्याही व्यावसायिकाच्या आयुष्यात अशा दृष्टीने आले की आत्मपरीक्षण करण्याची एक उत्तम संधी त्यांना मिळालेली आहे. मी स्वतःपुरतं असं म्हणेन की जेव्हापासून मी व्यावसायिकांशी बोलायला सुरुवात केली पॅन्डेमिक आल्यानंतर, तर प्रत्येकाला मी हे सांगत होतो की तुम्हाला आता अतिशय उत्तम संधी मिळालेली आहे स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची. नवीन शोध काही तुमच्या व्यवसायात लावता येतील तर तुम्ही ते लावू शकता. आता या केसमध्ये मी असं म्हणेन की पहिली गोष्ट काय करायची, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजीशी मैत्री करा. टेक्नॉलॉजीशी मैत्री म्हणजे काय, तर अगदी व्हॉट्सॲप पासून ते फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, ट्विटर, झालंच तर गुगल, यूट्यूब आणि मोबाईलवरचे जवळपास 15 ते 20 ॲप, जास्तीत जास्त ह्या ॲप्सचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला व्यवसायामध्ये ह्या टेक्नॉलॉजीचा अतिशय सुंदर वापर करता येईल लॉकडाऊन नंतर. तर पहिली माझी सूचना किंवा टिप अशी असेल की फ्रेंडशिप विथ टेक्नॉलॉजी. दुसरं असं की हा काळ इतका जबरदस्त काळ आहे आपल्या आयुष्यातला की या काळामध्ये आपण आपल्या फॅमिलीसोबत आहोत. जसं आपण फॅमिलीसोबत आहोत, फॅमिलीशी बोलतोय, त्याच वेळेला मी असं म्हणेन की तुमच्या एक्झिस्टिंग क्लायंटसोबत किंवा तुमच्या भावी क्लायंटसोबत किंवा तुमच्या व्यावसायिक मित्रांसोबत तुम्ही संवाद करायला सुरुवात करा. मग तो फोनवर असेल किंवा सोशल मीडियावर. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात या, जास्तीत जास्त नेटवर्किंग करा, थोडक्यात माणसांची शेती करा. जास्तीत जास्त लोक जर तुमच्या आयुष्यात आले तर ते तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस देतील. इतकं साधं सोपं हे गणित आहे. आणि तिसरा सल्ला मी असा देईन या पॅन्डेमिकच्या काळामध्ये की बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर या पॅन्डेमिकमुळे जवळपास 6 ते 7 इंडस्ट्रीज कायमच्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे 8 महिने त्यांचा व्यवसायच झालेला नाही आहे. याच्यामध्ये एज्युकेशन असेल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असतील किंवा फूड असेल. मग मी असं म्हणतो की जे या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांनी अशा वेळेला एखाद्या दुसऱ्या व्यवसायाची सुरुवात करायला हरकत नाही, ज्याला आपण तुमचा प्लान बी म्हणतो. म्हणजे भविष्यात कधीही अशा पद्धतीचं संकट आलं तर तुमचा प्लान बी तयार असेल. मी अनेकांना असाही सल्ला दिला म्हणजे याच अनुषंगाने की किमान एका तरी व्यवसायात, तुमच्या ओरिजिनल व्यवसायाव्यतिरिक्त किमान एका तरी व्यवसायात तुमचा वेळ, पैसा किंवा टॅलेंट गुंतवण्याची ही एक उत्तम संधी आहे जेणेकरून तुम्ही अधिक प्रगल्भ व्हाल, अधिक समृद्ध व्हाल आणि कोणत्याही बिकट परिस्थितीला अधिक धैर्याने तोंड द्याल. धन्यवाद. प्रत्येक व्यावसायिकाने आता शेती करायला पाहिजे आणि याच्यामध्ये प्रत्येक व्यावसायिकाने लोकांशी बोलायला हवं आणि खूप छान छान तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता मला पुढचा प्रश्न असा आहे की ओके, हे सगळं तुम्ही सांगताय, पण मानसिकता, नक्की व्यावसायिकाची मानसिकता कशी असली पाहिजे? हे सगळं शिकणं वगैरे ठीक आहे, पण जेव्हा एखादा व्यावसायिक मानसिकदृष्ट्या खचलेला असतो, त्याच्याजवळ आता उत्पन्नाचा पर्याय नाही आहे आणि तो शोधू पण शकत नाही आता नक्की आपल्याला काय हवं, तेव्हा एक्झॅक्टली त्यांनी काय करायला पाहिजे, कोणाशी बोलायला हवं? हा पण उत्तम प्रश्न आहे. बघा, मी मगाशी म्हटलं तसं की हे संकट जे आहे ते काही एका दोघा व्यावसायिकावर आलेलं नाही आहे, तर ते पूर्ण मानव जातीवर आलेलं आहे. त्यामुळे साधी सोपी गोष्ट आहे की तुम्ही सुद्धा अनेकदा ऐकलं असेल की जी परिस्थिती तुम्ही बदलू शकत नाही त्या परिस्थितीचं अजिबात टेन्शन घेऊ नका. पण जी परिस्थिती तुम्ही बदलू शकताय, मग ती अगदी तुमच्या घरातली परिस्थिती असेल किंवा तुमच्या व्यवसायातली परिस्थिती असेल, जे तुम्ही बदलू शकता त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे मी पुन्हा असं सांगेन की बघा, एक तर तुम्हाला कोणत्याही क्षणाला, कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायचं असेल तर सकारात्मक राहणं गरजेचं आहे.
आता सकारात्मक राहणं म्हणजे काय, आपण खूप वेळा ऐकतो की बी पॉझिटिव्ह. जसं माझी स्वतःची ओळख मी देतो बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय, संकट मलाही येतात, नकारात्मक मी सुद्धा होतो, पण किमान तुम्ही स्वतःला असा संदेश देणं गरजेचं आहे की जी परिस्थिती मी बदलत नाहीये त्या परिस्थितीमध्ये मी किमान सकारात्मक राहणं गरजेचं आहे. म्हणजे असं की निगेटिव्ह विचार शक्यतो मनात आणू नयेत. बघा, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की साधारण दिवसभरामध्ये आपल्या मेंदूमध्ये हजारो विचार येतात, त्यातले जवळपास 80 ते 85% विचार हे निगेटिव्ह असतात. आपल्याला फक्त एवढंच करायचंय की फक्त प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त विचार सकारात्मक कसे येतील. मित्रांनो, मी असं म्हणेन की पॅन्डेमिकचा संदर्भ आज आहे, पण एक व्यावसायिक म्हणून कोणतंही संकट आलं तर तुम्हाला तुमची पॉझिटिव्हिटी जिवंत ठेवायची आहे. जसं मी नेहमी म्हणतो की बी ऍक्टिव्ह, बी क्रिएटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह. या संदर्भात एक जबरदस्त शेर आहे, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी में इम्तिहान होता है, भागने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. खूप सुंदर शायरी सर. आता माझा तिसरा प्रश्न असा आहे की आता सगळे जण मानसिकता अशी आहे त्यांच्याकडे खूप खालावलेली आहे. एकतर पैसा नाही आहे, काही जणांचे व्यवसायही बंद पडलेले आहेत आणि आधीचे जे कस्टमर आहेत त्यांच्याकडे पण पुरेसा पैसा नाही आहे की जे यापुढे त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतील. तर आधीचे जे कस्टमर आहेत ते टिकवण्यासाठी आता या व्यावसायिकांनी काय करायला पाहिजे? पुन्हा तेच उत्तर आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्यापैकी आपण असं म्हणूया की तुम्हाला या सर्व परिस्थितीला सकारात्मक पद्धतीनेच तोंड द्यावं लागेल. कारण हा प्रश्न पुन्हा एकदा एकट्या दुकट्याचा नाहीये, तर संपूर्ण जगावर ही परिस्थिती आहे. जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना ह्या अडचणी येणार आहेत, त्यांचे क्लायंट निघून जाणार आहेत, त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. तर मी असं म्हणेन, मगाशी म्हटलं तसंच की जी परिस्थिती तुम्ही बदलू शकत नाही आहात त्या परिस्थितीला तुम्हाला तोंड देण्यासाठी धैर्य आणावं लागेल. या काळात मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग क्लायंटच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी फोनवर संवाद साधा, एक आपुलकी निर्माण करा, त्यांच्या फॅमिलीची चर्चा करा, त्यांच्या फॅमिलीची चौकशी करा, खुशाली काढा, जास्तीत जास्त माणसांच्या संपर्कात या, जेणेकरून तुम्हाला एकंदरच परिस्थितीची जाणीव होईल आणि एका कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही येऊ शकता. ही जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे ती काही काळानंतर म्हणजे वॅक्सिन आल्यानंतर लोकांना थोडा कॉन्फिडन्स निर्माण होईल की आपण बाहेर जाऊ शकतो, बिझनेस करू शकतो. पण आता थोडासा काळ आहे की आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे. तर वॅक्सिन येईपर्यंत हे सगळे लोक शांत बसू शकत नाही, व्यवसाय तर केलाच पाहिजे. मग ही परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत नक्की या व्यावसायिकांना कुठे ग्रोथ करण्याचा वाव आहे? अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा तेच आहे की बघा, लॉकडाऊन हळू अनलॉकच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. वॅक्सिन आज येईल, उद्या येईल, 1 वर्षाने येईल, कोणालाच काही कल्पना नाहीये. प्रत्येक जण म्हणजे आपण बघितलं तर एक दिवाळी जवळ आलेली आहे आणि जे कोणी छोटे व्यावसायिक आहेत त्यांनी आपापले व्यवसाय सुरू केलेले आहेत. तुम्हाला आणि मला सुद्धा व्यवसाय सुरू करावा लागेल, कारण 8 महिने आपण सगळेच थांबलेलो आहोत. तर मला असं वाटतं की सगळी काळजी घेऊन प्रत्येकाने आपापल्या व्यवसायाच्या दिशेने आता पावलं टाकायला सुरुवात करायला हरकत नाही. 8 महिन्यांचा काळ हा अतिशय मोठा काळ आहे आणि या काळाला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल आणि आपल्याला आधीचं नुकसान जर भरून काढायचं असेल तर अधिक जोमाने आता काम करावं लागेल. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं की काहीतरी कल्पक पद्धतीने, काहीतरी नवीन शोध लावून, काहीतरी नवीन स्ट्रॅटेजीने किंवा काही नवीन स्कीम्स आणून तुम्हाला व्यवसायात यावं लागेल. आणि मी बऱ्यापैकी अनेक व्यावसायिकांचं ऑब्झर्वेशन करतोय, निरीक्षण करतोय, तर मला असं जाणवतंय की प्रत्येक व्यावसायिक काहीतरी नवीन प्रॉडक्ट घेऊन आलेला आहे मार्केटमध्ये किंवा काहीतरी नवीन योजना घेऊन आलेला आहे. तर मला असं वाटतं बघा, व्यावसायिक होणं हेच खूप एक मोठं आव्हान आपण स्वीकारलेलं असतं. त्यामुळे ह्या आव्हानाला जर तोंड द्यायचं असेल तर सतत नवीन कल्पनांचा ध्यास घेऊन तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये उतरावं लागेल किंवा सतत कार्यरत राहावं लागेल. त्यामुळे याला काहीही पर्याय नाहीये. तुम्हाला सतत कार्यमग्न राहावं लागेल आणि नवीन कल्पनांचा विचार करत राहावं लागेल. आणि जे कोणी हे व्यावसायिक व्रत सांभाळलेलं आहे ते कोणी कुठलाही व्यवसाय आता करतच राहणार आहे. म्हणजे हा नाही तर तो जो काही या वातावरणाला पोषक आहे तो व्यवसाय आता पुढे करणारच आहे. कारण त्याची व्यावसायिक मानसिकता असल्यामुळे तो परत उठून जाऊन नोकरीला लागणार नाहीये.
आता तो व्यवसाय करत राहणारच आहे. पण अशा लोकांना आता सोशल मीडियावर येणं हे क्रमप्राप्त आहे. बऱ्याच जणांनी आता सोशल मीडियावर आपलं पाऊल ठेवलेलं आहे, जे कधीच नव्हते ते पण आता हळूहळू यायला लागलेत. आणि जे होते ते आता त्यांनी त्या सोशल मीडियाकडे जाण्याचा जो हे आहे ओघ तो वाढवलेला आहे. पण प्रत्येक जण असं प्रमोशन करत असतात, पण त्यांना माहीत नसतं की आपण जे प्रमोशन करतोय ते योग्य आहे की अयोग्य. तर ह्या सोशल मीडियाचं प्रमोशन करताना नक्की त्याने कशा प्रकारे आपल्या व्यवसायाची जाहिरात केली पाहिजे? अगदी उत्तम प्रश्न आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं की टेक्नॉलॉजीशी मैत्री करणं गरजेचं आहे. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर चांगली गोष्ट आहे, तुमचं तिथे प्रेझेन्स अजून वाढवा. आणि जर नसाल तर ही चांगली संधी आहे की तुम्हाला सोशल मीडियावर येण्याची. आता तुमचा प्रश्नाचा जो दुसरा भाग होता की कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, तर डेफिनेटली मी असं म्हणेन की हा जो काही 8 महिन्यांचा काळ आहे, या 8 महिन्याच्या काळात तुम्ही प्रत्येकाने चिंतन केलं असेल, आपल्या व्यवसायाचं आत्मपरीक्षण केलं असेल, आपल्या व्यक्तिमत्वाचं आत्मपरीक्षण केलं असेल. जसं मी म्हटलं की सोशल मीडिया ही तुमच्या व्यवसाय वाढीसाठी अतिशय जबरदस्त संधी आहे, एक जबरदस्त टूल आहे. पण मी नेहमी लोकांना सांगत असतो, व्यावसायिकांना सांगत असतो की तुम्हीच स्वतःहून काही करत बसू नका. तुम्ही सोशल मीडियावर आहात ही खूप चांगली गोष्ट आहे, पण एखाद्या चांगल्या डिझायनरचा किंवा एखाद्या चांगल्या मार्केटिंग तज्ञाचा किंवा एखाद्या स्ट्रॅटेजी प्लॅनरचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने तिथे प्रमोशन करू शकता. कारण मी सगळेच बघतोय आपण की प्रमोशन खूप होत आहे. म्हणजे अगदी व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही बघाल तर दिवसभरात हजारो इमेजेस येत आहेत. आणि मी अनेकांशी संवाद साधत असतो, मी प्रत्येकाला असं म्हणतो की तुम्ही एक वाईट डिझाईन 1000 वेळा टाकली तरी उपयोग नाहीये, पण एक चांगली डिझाईन दिवसभरात एकदा जरी टाकलीत तरी सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. रोज किमान प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा फेसबुक ग्रुपवर तुमची एक तरी डिझाईन आली पाहिजे. ठीक आहे. मी अनेकदा म्हणतो की तुम्ही जर लोकांच्या लक्षात याल तर लक्षात राहाल, आणि लक्षात राहाल तर तुम्हाला लोक व्यवसाय देतील आणि तर तुमचा व्यवसाय वाढेल. त्यामुळे लक्षात लोकांच्या येणं, लोकांच्या लक्षात राहणं ही काळाची गरज आहे. हे ब्रँडिंगच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. मी अनेकांना सल्ला दिलेला आहे की सोशल मीडियाचा अधिकाधिक कल्पक पद्धतीने वापर करा. कारण येत्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरच जास्तीत जास्त मार्केटिंग होणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवरच जास्त फोकस केला तरी चालेल, कारण मोबाईल तुमच्या हातात आहे, व्हॉट्सअप तुमच्या हातात आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही अवांतर टाइमपास करण्यापेक्षा मी म्हणेन की दिवसभरात 1 तास फक्त फोकस करून तुम्ही व्हॉट्सअपवर काम करू शकता, व्हॉट्सअपवर चांगले डिझाईन पोस्ट करू शकता. बरोबर सर. आता काही बिझनेस खूप छान चाललेत, आणि जसं की आता दिवाळीचा सीझन आहे, कपड्यांचं खूप खरेदी होतीये, सोशल मीडियाचा वापर करूनच होतीये. आता काही कोण उठून असं स्वतः एवढ्या गर्दीत, म्हणजे ज्याला रिस्क घ्यायची आहे तो जातो, पण जास्तीत जास्त जी खरेदी विक्री होते ती कपड्यांची, किंवा तत्सम आता फराळ आहे दिवाळीचा, त्याची खरेदी विक्री जी आहे ती सोशल मीडियाच्या थ्रू जास्त होते. तर जे लोक आता व्यवसाय करतायत आणि ज्या लोकांचे व्यवसाय होत नाही, अशा 2 कॅटेगरीतले लोक आहेत. तर जनरली ह्या व्यावसायिकांचे ज्यांचे व्यवसाय होत आहेत तर त्यांना प्रमोट करण्यासाठी इतर व्यावसायिक कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकतात? पण उत्तम प्रश्न आहे. मी अनेक व्यावसायिकांशी जे बोललो त्यावेळेला मी त्यांना हेच सांगत होतो की तुम्ही आता एकमेकांचा व्यवसाय प्रमोट करण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा मी म्हटलं की प्रत्येकाला एखाद्या नवीन व्यवसायामध्ये आपला वेळ, पैसा किंवा टॅलेंट गुंतवण्याची गरज आहे, याचा अर्थच हा आहे की जर तुमचा व्यवसाय ठप्प असेल तर दुसऱ्या व्यावसायिकाला मदत करा. ठीक आहे. एकमेकांना मदत केल्याने तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. आज जो व्यवसाय चालू आहे त्याला जर तुम्ही मदत केलीत तर उद्या तुम्हाला सुद्धा तो व्यावसायिक मदत करेल. शेवटी बघा कसं आहे की व्यवसायामध्ये असेल किंवा आणखीन सामान्य तुमच्या जगण्यामध्ये असेल, एकमेकांना मदत करणं हा आपला धर्म असला पाहिजे. आणि तो धर्म मी आनंदाने सांगेन किंवा अभिमानाने सांगेन की आपल्या उद्योग ऊर्जा प्लॅटफॉर्मवर आपण हे अतिशय उत्तम पद्धतीने करतोय. मी प्रत्येक व्यावसायिकाला सांगतो की किमान शनिवार रविवार तुमच्या इतर मित्रांच्या जाहिरातीला तुमच्या स्टेटसवर तुम्ही प्रमोट करा. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय, तुम्हाला पण माहिती आहे की यातून साधारण 20-25 तरी बिझनेस डील झालेले आहेत फक्त दुसऱ्याचा व्यवसाय आपल्या स्टेटसवर प्रमोट केल्याने. त्यामुळे मला असं वाटतं की बघा, आज एकाचा व्यवसाय चालतोय, दुसऱ्यांचा चालत नाहीये, उद्या कदाचित परिस्थिती बदलेल, तर त्यावेळेला ही माणुसकीच टिकून राहील.
आणि ह्या माणुसकीतूनच आपण आपला व्यवसाय अधिक वेगाने आणि जोमाने वाढवू शकतो. खूप छान सर. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अगदी बरोबर. अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांनाच एकामेकाला धरून एकामेकाच्या साथीने पुढे जायचंय. आणि आज आपल्याला निलेश बी पॉझिटिव्ह सरांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला माहिती आहे सगळ्या व्यावसायिक जे आहेत तुमचे तुम्ही ते सगळे ह्या मार्गदर्शनाचा जरूर उपयोग करून घ्या. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट.